नमस्कार, मी सन्मय पाटील. स्टॉक मार्केट आणि बरंच काही हे एक नवीन वीकली सेगमेंट मी चालू करत आहे, जिथे दर संडेला लास्ट मार्केट वीकमध्ये काय झाले आणि येत्या चालू वीकमध्ये काय होणार आहे, ज्याच्यामुळे मार्केटमध्ये बदल होईल. जसं की ग्लोबल किंवा इकॉनॉमिक न्यूज, इव्हेंट्स, पॉलिसी चेंजेस आणि कंपनी किंवा स्टॉक्सचे अर्निंग्स वगैरे सांगणार आहे. तर लास्ट वीकमध्ये इंडिया युकेने फायनली फ्री ट्रेड ॲग्रीमेंट म्हणजे FTA साईन केलेले आहे, ज्याच्यामुळे इंडिया आणि युकेच्या ट्रेडमध्ये ऑलमोस्ट 99% प्रोडक्टवरती ऑलमोस्ट 0 टॅक्स लागणार आहे, ज्याच्यामुळे इंडियन बिझनेसेसचे एक्सपोर्ट्स वाढणार आहेत. याचबरोबर USAने युरोपियन युनियनसोबत ट्रेड डील फायनल केलेली आहे, ज्याच्यामध्ये युरोपियन युनियनकडून येणारे गुड्स आणि सर्व्हिसेसवरती 15% टॅरिफ लागणार आहे, जे आधीच्या प्रपोज केलेल्या 30% पेक्षा कमी आहेत. या वीकमध्ये भारताच्या एप्रिल ते जून या तिमाहीचे फिस्कल डेफिसिट कळणार आहे आणि त्याचबरोबर इंडस्ट्रीयल प्रोडक्शन आणि मॅन्युफॅक्चरिंग आउटपुटचा डाटा सुद्धा कळणार आहे. त्यामुळे भारताच्या इंडस्ट्रीज आणि मॅन्युफॅक्चरर्सचे काय परिस्थिती आहे, ते वाढतंय, कमी होते की स्टेबल आहे, ते सुद्धा कळणार आहे. याचबरोबर 1 ऑगस्टला प्रेसिडेंट ट्रम्पच्या टॅरिफ डेडलाईन संपणार आहे, ज्यामुळे मार्केट स्लाइटली क्रॅश होऊ शकते. पण याच वीकमध्ये भारताच्या अदानी ग्रीन एनर्जी, टोरेंट फार्मा, सिप्ला, बजाज फायनान्स, महिंद्रा अँड महिंद्रा, ITC, इन्फोसिस, एशियन पेंट सारख्या मोठ्या कंपनींचे एप्रिल ते जून या तिमाहीचे अर्निंग सुद्धा कळणार आहे, ज्यामुळे इंडियन स्टॉक मार्केट वर खाली होऊ शकतं. आणि याचबरोबर इस्रायलचे युद्ध, युक्रेन आणि रशियाचे युद्ध आणि नवीनच चालू झालेले कंबोडिया आणि थायलंडचे सुद्धा युद्ध चालू आहे. त्यामुळे बाजारामध्ये अनिश्चितता आणि अस्थिरता ही कायम अशीच राहणार आहे. त्यामुळे या वीकमध्ये केअरफुली ट्रेड करायला विसरू नका आणि त्यासोबत अशीच माहिती आणि बातम्या जाणून घेण्यासाठी मला सबस्क्राईब आणि फॉलो करायला सुद्धा विसरू नका. थँक्यू.